नमस्कार मंडळी. तर टुलिप्स लावून आम्हाला सर्वसाधारण 3 महिन्यांच्या वरती झालेला आहे. आम्ही ऑक्टोबर 22 तारखेला लावले होते. आज आहे फेब्रुवारीची 6 तारीख आहे. तर आज टुलिप्सची काय ग्रोथ झालेली आहे 3 महिन्यानंतर ते बघू शकतो आपण. आता तर हे ग्रो झालेलं आहे, त्याला कोंब आलेले आहेत चांगले. आता हे फुटण्याच्या मार्गावरती आहे. तर हे 3 महिन्यानंतर हे सगळ्या कुंड्यांमध्ये आलेलं आहे. या कुंड्यांमध्ये दिसत नाही अजून, तर याच्यामध्ये उडालेलं आहे. तर 3 महिन्यामध्ये एवढीच ग्रोथ झालेली आहे. प्राप्ती आपल्याला सांगेल कुठले कुठले कलर आहेत. पिंक, भरपूर सारे रेड, हा आहे मिक्स कलर, व्हाईट आणि माझा फेवरेट जो एकच मिळाला येलो. नमस्कार, तुम्ही माझ्या मागं बघू शकता आता टुलिप्स. सो सर्वसाधारण 5-5.5 महिने झालेले आहेत हे लावून. ऑक्टोबरमध्ये लावले होते, 22 ऑक्टोबरला लावले होते. सो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 5 महिने होऊन गेलेले आहेत. सो 5 महिने सर्वसाधारण 20 दिवस झालेले आहेत. तर ही आहे ग्रोथ टुलिप्सची आणि त्याला बल्ब्स यायला चालू झालेले आहेत, फुलं यायला चालू झालेली आहेत. तर हे बघू शकताय तुम्ही की टुलिप्सला ते अशी फुलं येऊ लागलेले आहेत और कळ्या आलेल्या आहेत. नॉट फुलं पण कळ्या आलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आहेत. जे कुंड्यांमध्ये टुलिप्स लावलेले आहेत त्यांना काही अजून फुलांच्या कळ्या नाही दिसत आहेत, पण जे छोट्या कुंड्यात लावलेले आहेत इकडे त्यांना अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि याच्यासाठी असं फारसं काय आम्ही पाणी वगैरे घातलं नाही. ऑक्टोबरपासून काही नाही, फक्त एकदा लावलेलं आहेत. आणि इनिशियली फक्त माती ओली करण्यासाठी पाणी घातलं होतं. त्यानंतर काही पाणी घातलेलं नाही याच्यामध्ये बर्फ खूप सारे, म्हणजे टेम्परेचर -6, -8, -10 पर्यंत, म्हणजे -10 टेम्परेचरपर्यंत गेलेलं होतं. पण त्याच्यामध्ये पण हे आलेले आहेत. आणि आता सर्वसाधारण 15 दिवसांच्या आत याला फुलं येतील असा अंदाज आहे माझा. तर बघत राहा अशाच व्हिडिओसाठी आमचं चॅनल, यूट्यूब चॅनल. थँक्यू. बघू शकताय तुम्ही टुलिप्सला ते फुलं